आता लंच टाइम झालेला आहे, तर आपण पहिल्यांदा लंच करून घेऊया. आतापर्यंत आपले 4 पॉईंट झालेले आहेत, 4 टुरिस्ट पॉईंट झालेले आहेत. तर लंच करणार आपण डॅडीज किचन मध्ये. काहींचा विचार चालला काय लंच करायचा की फ्रुट्स खायचे, काय करायचं. काहींचं म्हणणं आहे की डॅडीज किचन मध्ये आपण लंच करू. ही आहे नेपाळची संस्कृती. अतिथी देवो भव अशी संस्कृती यांची. तर फायनली असं ठरलं. बोलिए क्या बोल रहे. वेलकम, आपको व्यूज वेलकम हमारे डैडीज किचन में. थँक्यू. फायनली असं ठरलं. नमस्ते. फायनली डिसाईड झालं की फ्रुट्सच्या ऐवजी ज्यूस ऐवजी आपण लंचच करूया. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये. 11 मार्च 2025 कॉलिंग नेपाळ. नेपाळ टूरचा आपला 4था दिवस आपण कंटिन्यू करत आहोत. शांती स्तूपाकडून मंदिर गुफाकडे जाताना जो रोड आहे ऑन द वे त्या ठिकाणी डॅडीज किचन हे हॉटेल लागतं. आम्ही रिफर करेल. खूप छान हॉटेल आहे, टेस्टी आहे, नेट अँड क्लीन आहे. तर जर तुम्ही कधी पोखराला आलात आणि शांती स्तूपा ते मंदिर गुफा ह्या रूटवर हे डॅडीज किचन हॉटेल आहे, तर अवश्य भेट द्या हॉटेलला. पोखरातील महेंद्र गुफेचे नाव नेपाळचे माजी राजा महेंद्र यांच्यावरून ठेवले आहे. ही गुफा प्राचीन, नैसर्गिक आणि चुनखडीच्या दगडाने बनलेली असून पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. वी आर कमिंग फ्रॉम पुणे, महाराष्ट्र. पुणे. सेल्फ come from by our car, by road. Coming from Pune to Nepal by car. By car. We drive car. From long drive. Wow. From Pune to Nepal, approx 2000 kilometer traveling. Covering only in 2 days. Yeah. 2 days. Yeah. Wow. We flew. So fly from Melbourne to Kuala Lumpur. And Kuala Lumpur to Kathmandu. Oh, about 16 hours flying. 6 days. Yeah, 16 hours. Yeah. How much days staying here? 2 weeks. 2 weeks. 2 weeks. Yeah. Which place is best to visit here? For you. Tomorrow we're going trekking up to Annapurna. Annapurna, yes, Annapurna. 6-7 days. Himalaya Ghati. Yeah. Himalayas range. I don't know what you want to do, touristy or yeah. Have you been to Bat Cave? 2 persons. Yeah, me and her. Only 2. Yeah. Have you been to the Bat Cave as well, or just this cave? Just this one. Okay. Yeah. Okay. Yeah. Okay. Okay. Thank you. Nice to meet you. Namaste. Namaste. Thank you. Bye. Bye. Have a good Pokhras. Same to you. Pokhras. Next tourist attraction Mahendra's Cave. महेंद्रा केवला जाण्यासाठी तर नेपाळी 80 रुपये पर हेड तिकीट आहे. गुफेच्या काही भागात चमकदार खडक दिसतात, ज्यामुळे एक अद्वितीय अनुभव मिळतो. येथे भेट देण्याचा ऑक्टोबर ते एप्रिल हा सर्वोत्तम काळ आहे. गुफेमधील स्वयंभू गणेश मूर्ती आणि नैसर्गिक शिल्पकला पर्यटकांना आकर्षित करतात. आबा काय आपल्या कळवायला जाते लावतं ना बोलायला. गुफेत अंधार आणि दमट वातावरण असल्याने फिरताना सोबत टॉर्च बाळगावी किंवा मोबाईल टॉर्चचा वापर करावा. गुफेत फिरताना सावधगिरी बाळगावी, अन्यथा पाय घसरू शकतो. एक्झिट आहे इथून महेंद्र गुफा. सेकंड नेक्स्ट हो
महेंद्र, एक महेंद्र निघाला. महेंद्र अमरेंद्र बाहुबली. नेक्स्ट. बाहेर निघायचं पैसे कोण राहिलं अजून? किती जण आहे? 9 मध्ये आलेत. वेगळा आनंद जरा भेटला इथून. नवनाथ तळेकर. भारी वाटली ती आता. आबा कसं वाटतंय? मस्त वाटतंय. गुफेतून चालाय. गुफेतून. गुफेचं नाव काय? महेंद्र गुफा. आहे होय लक्षात? हो. ही गुफा एक सुंदर पर्यटन स्थळ आहे असे म्हणायला हरकत नाही. आता आपण विंध्यावासिनी टेम्पल मध्ये आलेलो आहे. हे एक देवीचं मंदिर आहे. तर पाहूयात, दर्शन घेऊयात विंध्यावासिनी टेम्पल. हे मंदिर सुमारे 300 मीटर उंच टेकडीवर आहे. जय बजरंगबली. विंध्यावासिनी मंदिर हे प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे. देवी विंध्यावासिनी म्हणजेच देवी पार्वती. आज दिवसभर नेपाळ पोखरामध्ये सर्व टुरिस्ट पॉईंट फिरून 5:30 वाजता आम्ही हॉटेलवर आलो. फ्रेश होऊन चहा कॉफी घेऊन आता आम्ही वापस स्टेटला फिरायला चाललेलो आहोत. कुणाला काय आजच्या पॉईंट विषय काय सांगायचे योगेश? कसं वाटलं काय? सकाळी आज 7 वाजता उठलो. वॉकिंग करून आम्ही सकाळी 9:30-10 वाजता पहिला वॉटरफॉल्सला गेलो. त्याच्यानंतर गुप्तेश्वर मंदिरात गेलो. तिथे शंकराचं गुफेमध्ये स्थान दिलं. त्यानंतर आम्ही स्तूपमध्ये गेलो. असे विविध पॉईंट सोडून आम्ही 5-5:30ला संध्याकाळी हॉटेलवरती आलो. आणि सकाळी शेवटी आम्ही महेंद्र गुफा गेली. आणि त्याच्यानंतर हॉटेलवरती येऊन स्नान वगैरे करून सगळं थकवा दूर केला. आता परत पुन्हा पोखरा सिटी फिरायला पायी चाललेलो आहे. नितीन. आम्ही आमचा प्रवास छान झाला. आता आम्ही सिटी फिरणार संध्याकाळी. सचिन, सगळ्यात भारी कुठला वाटला पॉईंट आजचा? डॅडीज किचन. महादेशकर गुप्तेश्वर. डॅडीज किचन तर भारीच होता. सगळ्यात भारी पॉईंट होता डॅडीज किचन. बेस्ट हॉटेल, बेस्ट रेस्टॉरंट. महादेव गुफा व्हायला गेलो तर आम्ही तिथं कोण गुप्त गुफा गुप्त माझं शरीराला पूर्ण समर्थन आहे. डॅडीजला आज सगळ्यात मस्त जेवण झालं आतापर्यंत डॅडीज किचनला. आणि खूप खर्च पण झाला त्या जेवणाला. खर्च झाला चांगलं वाटतं. बोला. तुला काय सांग की? तुला काय सांगायचं? टाटा बाय. झालं गुप्तेश्वरचं काय सांगायचं होतं? गुप्तेश्वर. राजे तुमचं काय? तुमचं काय? राजे बोला. राजेंचं दर्शन झालं. महेंद्र गुफा पाहिली. महेंद्र गुफा पाहायला गेलो होतो आम्ही. त्या ठिकाणी कोण जात नव्हतं. त्या ठिकाणी आम्ही गेलो. तिथून भारी वाटलं. त्या गुफेतून बाहेर आलो. मंदिर गुफेच्या तिथून एक्झिट पॉइंट. काय बोलायचं होतं का सचिन? काय सांगायचं होतं का? नाही, राजेंचं लक्ष आता आपल्या गावात छावा पिक्चर चालू आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष आहे राजेंचं. ऑनलाईन चालू आहे ना? ऑनलाईन चालू आहे. तो छावा शो दाखवला ना आपण. तर आपण सर्वजण केलं की चला आपण सगळे जाऊ छावाला. पुण्याला गेलं की संपासाठी जाऊ नका. आपण आता नेपाळ पोखरातील क्लब कॅटवॉक मध्ये आलो आहोत. कॅटवॉक क्लबच्याच बाजूला फेवा लेकच्या निसर्गरम्य परिसरात पोखरा डिझनीलँड हे एक छोटंसं पार्क असूनही लोकल पब्लिक आणि टुरिस्टसाठी अट्रॅक्शन ठरत आहे.
फॅशन स्ट्रीटवर फिरायला गेला असताना अचानक पाऊस सुरू झालेला आहे. तर पावसामुळे आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे. बाकीची मंडळी सुद्धा पावसात अडकलेली. आम्ही तिघजणी ह्या शॉपपर्यंत आलेलो आहे. तर आपण ज्या शॉपमध्ये थांबलेलो आहे त्या शॉपमध्ये बाईकसुद्धा रेंटवर भेटतात. तर बाईक पर डेला बाईकचे जे चार्जेस आहेत ते 1200 रुपये आहेत नेपाळी करन्सीमध्ये. आपल्याला या ठिकाणी 2000 रुपये डिपॉझिट ठेवावं लागेल आणि बाईक सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत आपण चालू शकतो. थोडक्यात 6 वाजता जमा करावं लागेल. बाईक घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे, पासपोर्ट किंवा आपला आधार कार्डसुद्धा दिलं तरी चालेल.